नारायण वासुदेव श्रीनाथ 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 नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी श्रीनाथ नारायण वासुदेव नारायण वासुदेव श्रीनाथ नारायण वासुदेव श्रीनाथ नारायण वासुदेव श्रीनाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्रीनाथ नारायण गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद्भागवत महापुराण की योगाचार्य महाराज की जय जय श्री राधेश्यामधीश भगवान राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज पार्वती पते हर हर महादेव के जय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं श्रीशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं
योगी विद्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरणम् सर्वलोकैकनाथम् विवेकानि जानी सुघटित समाजाटिकविले महासिद्धांताचे हृदयरसिकत्व कलिले लसद्भक्ती ज्ञानी तरतर विला भागवत तरु तया ज्ञानीशाती विमलमतिने वंदन करू जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर बोल वृंदावन बिहारी लाल की जय श्रीमद्भागवत महापुराण की जय शुकाचार्य महाराज की जय जय श्री राधेशाधीश भगवान की राष्ट्र संत भगवान बाबा महाराज की जय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवान बालकृष्णांची वाङ्मय प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण आज पंचम दिवशीची ही द्वितीय सत्रातील कथा या ठिकाणी प्रारंभ होत आहे। पाचवा दिवस आहे आज कथेचा, पंचम दिवस म्हटलेला आहे। या पाचव्या दिवशीच्या सत्रामध्ये चिंतन करायचं आपल्याला भगवान श्रीकृष्ण ज्या भगवंतानी गोकुळामध्ये लीला केल्या, लीला ज्याला माखन चोर लीला तुम्ही आम्ही म्हणतो, या लीलांच्या माध्यमातून भगवंताचं जीवनचरित्र तुम्ही आम्ही आत्मसात करणार आहोत, त्याचा गुणानुवाद करणार आहोत, त्याचं चिंतन करणार आहोत। जो भगवान श्रीकृष्ण पुरुषाणाम उत्तमः इति पुरुषोत्तम म्हटलेला आहे। चार पुरुषार्थ, या चारही पुरुषार्थाच्या पुढं किंबहुना पंचम पुरुषार्थ ज्याला म्हटलेला आहे, असा पंचम पुरुषार्थी असणारा भगवान श्रीकृष्ण आहे। त्याचं चरित्र अलौकिक आहे, दिव्य चरित्र आहे आणि ती चरित्र श्रवण करण्यासाठी आपले कानही तेवढेच तत्पर असावे लागतात। काय असावे लागतात? कान तेवढेच तत्पर असावे लागतात। दिव्य चरित्र जर श्रवण करायचंय तर आपली दृष्टी, आपले कान तेवढेच तत्पर पाहिजे, दिव्य पाहिजे। कारण भगवंताचं जी स्वरूप आहे ती विराट स्वरूप आहे। 11व्या अध्यायामध्ये भगवान बोलून गेले, विश्वरूप दर्शन भगवंतानी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर दाखवलं। अर्जुन बोलू लागला, मी का बोलतो लक्षात घ्या, ते चरित्र श्रवण करण्यासाठी, कारण मनामध्ये विकल्प येता कामा नये। भगवंताची ही चरित्र अलौकिक दिव्य चरित्र आहे। अर्जुनासारखा महात्मा बोलू लागला, अर्जुन सामान्य नाही, मला पुन्हा त्याचं चिंतन करायचं नाही। विराट स्वरूप धारण केल्याच्या नंतर अर्जुन म्हणू लागला, भगवान मी माझ्या या दृष्टीने तुझं ते स्वरूप पाहू शकेल का? नाही। म्हणून भगवंतांनी कृपा केली अर्जुनावर
अर्जुना दिव्यम ददामि ते चक्षुः, मी तुला दिव्य दृष्टी देणार आहे. आलं का लक्षात? त्या दृष्टीने तू माझं संबंध स्वरूप पाहशील. मी तर म्हणेल अर्जुनासारखा श्रोता नाही, अर्जुनासारखा भक्त नाही. अशा अर्जुना देखील भगवंताने दिव्य दृष्टी दिली आणि अर्जुनाने ते स्वरूप आपल्या डोळ्यामध्ये साठवलं. किंबहुना सर्व अंगांचे कान करून अर्जुनाने ते सबंध तत्वज्ञान भगवंताचे गुणानुवाद श्रवण केले. म्हणून भगवंताची ही लीला श्रवण करत असताना आपले कान तत्पर असावेत. कच्च्या कानाच्या व्यक्तीने भगवंताचं चिंतन श्रवण केल्याच्या नंतर नको तो विपर्यास तो करत असतो. कच्च्या कानाचा श्रोता पक्क्या कानाचा पाहिजे. अध्यात्मशास्त्र चिंतन करत आहे. श्रोत्यामध्ये 2 प्रकार केलेला आहे. किती प्रकार? 2. एक पहिला आहे रामकृष्ण अध्यात्म चिंतन करताय. वर या महाराज, यावर पहिला श्रोता सांगितला अध्यात्माने. एक व्याघ्रमुखी श्रोता. कोणता श्रोता? व्याघ्रमुखी. आणि दुसरा श्वानमुखी. आता कथाच आपली व्याघ्र प्रकल्पाच्या मेळघाटामध्ये चालू आहे. व्याघ्रमुखी श्रोता हा श्रोता साधारण हा सिद्धांत पाहतो. बाकीच्या गोष्टी तो पाहत नाही, फक्त सिद्धांत. बाकीचा आला पाला फापट पसारा याला काही देणं घेणं नाही. सिद्धांताशी देणं घेणं आहे. याला व्याघ्रमुखी श्रोता म्हणतात. दुसरा श्वानमुखी श्रोता. हा श्वानमुखी श्रोता सिद्धांत पाहत नाही. थोडक्यात हा मनोरंजन करणारा श्रोता आहे. याला इतरच गोष्टी आवडतात. जसं एखादा व्यक्ती आहे, गोलाईमधून रस्त्याने चालत असताना कुत्री भुंकू लागली. सहज त्या व्यक्तीने दगड भिरकावला. कुठं? कुत्र्याकडे. तर कुत्र्याचं असं लक्षण आहे महाराज, कुत्र कधीच पाहत नाही ते दगड कुठून आला. दगड येऊन पडला ना, त्या दगडाला चावण्याचा प्रयत्न करते. तो कोणी मारला, कुठून आला, काही नाही. परंतु वाघाचं तसं नाही. वाघ आल्याला दगड पाहत नाही, दगड कोणी मारलाय आणि कुठून आलाय याच्यावर त्याचं लक्ष असतं. म्हणून शास्त्र चिंतन करत असताना आपले कान परिपक्व पाहिजे. माझे गुरुजी वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुली बोलायचे. ते म्हणायचे, बुवा हलक्या कानाचा आणि हलक्या हृदयाचा व्यक्ती परमार्थामध्ये चालत नाही. परमार्थामध्ये अनेक संकट येतात. बरं का? ते संकट, ती दुःख सहन करण्यासाठी त्याचं हृदय जबरदस्त पाहिजे. हिमालयासारख्या पर्वताला देखील वेळ प्रसंगी धडक देण्याची तयारी परमार्थामध्ये पाहिजे. हिमालयासारख्या पर्वताला असं हृदय पाहिजे. खडकातून बाहेर निघता आलं पाहिजे, खडक फोडून, तर परमार्थ साध्य होतो. तुम्ही जर उपनिषद चिंतन केलं असेल तर बृहदारण्य उपनिषद बोलताय, परमार्थ साधना ही सोपी नाही. शूरस्य धारा दुरत्यया
शूरस्य धारा दुरत्तेया, तलवारीचं जे पात आहे पात, त्या पात्यावर चालण्यासाठी भलं मोठं काळीज लागते. काळीज येर गबाळ्याचे काम नाही. बरेच जणाला वाटते परमार्थ खूप सोपा आहे. नाही, परमार्थामध्ये या जीवाची आटणी करावं लागते. आटणी काय करावं लागतं? आटणी. अनंत कष्ट घ्यावे लागतात, खस्ता घ्याव्या लागतात, अनेक ग्रंथ चाळावे लागतात, अनेक गुरुजनांच्या पायापाशी जाऊन त्याचा अध्ययन करावं लागतं. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून भगवंत चिंतन करावं लागतं. साधकांच्या जीवनामध्ये काय कष्ट आहे मला वाटतंय तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही आम्ही बऱ्यापैकी घरची सर्वजण आहात, खाऊन पिऊन तामतुम आहे. मी जर तुमच्या हातात आता सांगितलं, झोळी दिली, सांगितलं जा भिक्षा मागून आणा, आहे का तुमची तयारी भिक्षा मागण्याची? नाही, मला मन करत नाही. परंतु जेव्हा तुमच्या आमच्या हातामध्ये अध्ययन कालामध्ये झोळी दिली जाते, मधुकरीची झोळी, घरचा कितीही तू श्रीमंत असलास तरी तुला मधुकरी मागण्यासाठी हातामध्ये झोळी घेऊन मजल दर मजल करत ती भिक्षा मागावीच लागेल. ही पहिली पायरी आहे. का? याचं कारण आहे, मी कोण्यातरी घरचा आहे, श्रीमंत आहे, अमुक आहे, तमुक आहे, चालत नाही. या सगळ्या गोष्टी बाजूला सारून ते भिक्षाचं कष्ट वेगळं आहे. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल, तुम्हाला नाही कळणार. आम्ही मधुकरी कशी मागितली हे तुम्हाला सांगून काय उपयोग आहे? आमच्या पाळीमध्ये 80 जणांची मधुकरी येत होती. किती जणांची? 80 विद्यार्थ्यांची मधुकरी. 250 घरं होती. किती घरं? भोसरीमध्ये तुकाराम नगर, सद्गुरु नगर, इंद्रायणी नगर, चक्रपाणी वसाहत, बर का. प्रत्येक घरी जाऊन आवाज द्यायचा. त्या माऊलींनी आमच्या झोळीमध्ये भिक्षा टाकायची. नियम असा आहे, प्रातस्मरणीय. एक ओघातालू महाराज म्हणून बोलतो, हे लोकांना कळायला पाहिजे. प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु. आमचे मारुती बाबा गुरुवांचं तुम्ही नाव ऐकले का? मामासाहेब दांडेकर, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, आलं का लक्षामध्ये? बंकट स्वामी महाराज आणि गुरु बाबा मारुती बाबा गुरु यांचं जन्मगाव आहे ताळगाव चिखली, बिहोर रोडला. जेव्हा जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये हे आले, स्थापना झाली, स्वतःचा विवाह झालेला. बारकाईने लक्ष द्या, मी का बोललो, साधकी जीवनामध्ये किती संकट असतात आणि यांना मधुकरीची पाळी त्यांचंच गाव लागलं. एका पाटलाच्या घरामध्ये जन्माला आलेली बाबा, पाटलाच्या घरात घरी काहीच कमी नाही आणि हातामध्ये मधुकरीचं फडकं, ती झोळी. गाव स्वतःच आहे. काय म्हणत असेल बरं? याच्या पुढे बोलू का? जेव्हा हे मधुकरीची भिक्षा मागायला गेले तेव्हा स्वतःच्याच घरी गेले. कोणाच्या घरी? अंगणामध्ये थांबले आणि आवाज दिला, मधुकरी. खडबडून घरातले लोक जागी झाली. त्यांना वाटलं की आवाज परिचयाचा दिसतो. आणि जेव्हा यांची धर्मपत्नी समोर आली महाराज भिक्षा देण्यासाठी, झोळीमध्ये भिक्षा टाकली. 2 भाकरी टाकाव्यात, त्यातली एक भाकर दुसरी काढून घ्यावी प्रसाद म्हणून. 12 वर्ष. किती वर्ष? गुरुवर्य बाबांनी
12 वर्षामध्ये पायाच्या इतर चेहरा देखील पाहिला नाही. परमार्थ करण्यासाठी काळीच वागाचं लागते. वागाच या सोप्या गोष्टी नाही. नव्हे वैराग्य सोपारी मज बोलतान वाटे खरे रे. वैराग्य एवढं सोपं नाही महाराज. तुम्ही आम्ही फक्त गप्पा ठोकतो गप्पा. त्याला स्मशान वैराग्य म्हटलेलं आहे. परमार्थामध्ये ढिल्या हृदयाचा ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये बोलून गेले. येथ हृदयाचे ढिलेपण अर्जुना, हे ढिलेपण चालत नाही. वेळ आली ना खडक फोडून पुढे निघण्याची तयारी पाहिजे. हृदय एवढं मजबूत पाहिजे, धैर्य पाहिजे. धैर्य आलेल्या संकट, महाराज विषयांचे संकट कमी आहेत का साधकांच्या जीवनामध्ये? मला विस्तार नाही करायचा. माझी माऊली बोलतात, विषयाने कोणालाच सोडलेलं नाही. मोठमोठाली ऋषी मुनी या विषयांच्या आहारी जाऊन त्यांचा परमार्थ नेसता नाबूद झालेला आहे. विश्वामित्रासारखा तपस्वी महात्मा पायावर, एका पायावर नाही सेंटीवर उभा राहून साधना करणारे. माझं बोलणं तुम्हाला समजतंय ना? उलटा उभा राहून मेनकालीन वाकून पाहिलं, महाराज सरळ झाले. परमार्थ गेला ना खड्ड्यामध्ये. सामान्य गोष्ट आहे का? हे विषय मोठमोठ्यांना सोडत नाहीत. मोठमोठ्यांना तुमच्याकडे यादीच आहे. कामाजी पाटलाने नाडीरे बहुतांची हरी हराची अब्रू घेतो बहिना हित्याची जमताटी दुर्वास. महान महान ऋषींचा घात या विषयाने केला. म्हणून परमार्थामध्ये तुमचं हृदय हे अंतकरण मजबूत असणं गरजेचं आहे. चला विषयांतर जास्त होईल आणि परमार्थामध्ये कान ही तेवढीच मजबूत पाहिजे. नाही तर असं होईल, नळी फुंकिली सोनारी इकडून तिकडे जाय वारे. इकडून ऐकलं इकडं सोडून दिलं, उपयोग नाही. त्याच्यासाठी पक्क्या कानाचा लागतो. कान मजबूत लागतात. मग भगवंताचं जे चरित्र आहे हे कच्च्या कानाच्या लोकांचं चरित्र नाही. आणि जे कच्च्या कानाचे लोक आहेत ते भगवंताच्या चरित्राचा विपर्यास केल्याशिवाय राहत नाही. ऐकतात थोडस आणि सरळ भगवंताला म्हणतात ते कोण आहे? अरे गोकुळामध्ये, मथुरेमध्ये, राणा वनामध्ये चोऱ्या करणारा, दूषण देतात, ज्यांनी गवळणी भुलविल्या, जो सामान्य स्त्रियामध्ये असे बरेचसे लोक वलगना करतात, आक्षेप घेतात भगवंताच्या चरित्रावर. ही लोक कच्च्या कानाचे, याला कान मजबूत लागतात. श्वानमुखी श्रोता नको आहे, याला व्याघ्रमुखी श्रोता पाहिजे. माझ्या भगवंताने ज्या गोकुळामध्ये लीला केल्या, ज्याला तुम्ही आम्ही माखन चोर लीला म्हणतो, आपण पाहणार आहोत.